एकनाथ शिंदे यांची भूमिका अशी आहे, ते स्वतःचा पक्ष अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षापेक्षा मोठा करू इच्छित आहे. हे एक प्रकारे आज देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे आणि त्यांची भूक ते एवढी वाढलेली आहे, ते उद्या नरेंद्र मोदी आणि अमित शहाना सुद्धा आव्हान देऊ शकतात. राजकीय भविष्य हे यापुढे भाजपचं राहिलेलं नसून महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि केंद्रीय स्तरावर इंडिया ब्लॉक यांचं राजकीय भविष्य मला उत्तम दिसतंय. आता माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एनडीएमध्ये विलीन होईल का? मी जे काय माननीय शरद पवार साहेबांना आणि त्यांच्या विचारधारेला जे काय मी ओळखतो ते पाहता ही गोष्ट मला पूर्णपणे अशक्य वाटते. महाराष्ट्रातल्या आणखी एका राजकीय घडामोडीमुळे भुवया उंचवण्यास वाव आहे. कारण असं म्हटलं जाते की एनसीपी शरद पवार आणि एनसीपी अजित पवार पक्ष हे विलीनीकरणाच्या वाटेवर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. पण आता काही गोष्टी प्रत्यक्षात येताना दिसत आहेत. विनोद तावडे आणि जयंत पाटलांची एका पैसेदारांची हॉटेलमध्ये भेट होते आहे. अजित पवारांच्या सचिव सुनेत्रा पवार त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वगळून विलीनीकरण करा असे अनेक अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. आम्ही वाचतोय, आम्ही ऐकतो आहोत. आपण विजय वडेट्टीवार यांचा उल्लेख केला. ते चर्चेमध्ये आहेत का विलीनीकरणाच्या? जर त्यांनी दुजोरा दिला असेल याचा अर्थ ते चर्चेमध्ये आहेत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. पण तसं नाहीये, तसं नाहीये. राजकीय अफवा पसरवणं हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यशैलीचा एक भाग आहे. या क्षणी महाराष्ट्रामध्ये आमचे 6 खासदार निघून गेलेले आहेत. ते पैशाच्या ताकदीवरती मेंढे गटानं फोडलेले आहेत. ते गद्दार आहेत. रोज बातम्या येतात, आमदार फुटणार, आमदार फुटणार. काल सर्व आमदार मातोश्रीवरती उपस्थित होते. आता माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एनडीएमध्ये विलीन होईल का? मी जे काय माननीय शरद पवार साहेबांना आणि त्यांच्या विचारधारेला जे काय मी ओळखतो ते पाहता ही गोष्ट मला पूर्णपणे अशक्य वाटते. पूर्णपणे अशक्य वाटते. आता पक्षांतर्गत काही लोक असे असतात, एका वेगळ्या भूमिकेचे असतात, त्यांच्याविषयी मी बोलू शकत नाही. पण भविष्य, राजकीय भविष्य हे यापुढे भाजपचं राहिलेलं नसून महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि केंद्रीय स्तरावर इंडिया ब्लॉक यांचं राजकीय भविष्य मला उत्तम दिसतंय. त्याच्यामुळे जर कोणी असं अविचार करत असेल तर ते आत्महत्या करतील राजकीय, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि वेगळ्या वेगळ्या कथा, दंतकथा रोज पसरत असतात. याला वगळून विलीनीकरण होणार, मग त्याला वगळून विलीनीकरण होणार, मग ते एनडीए मध्ये 2 मंत्रिपद मिळणार. जोपर्यंत स्वतः त्यांच्या पक्षाकडून अधिकृतपणे याच्यावरती भाष्य होत नाही तोपर्यंत अशा दंतकथांवरती विश्वास ठेवू नका, एवढंच सांगितलं. तुम्ही असं म्हणतात की या दंतकथांवर विश्वास ठेवू, पण जेव्हा तुमच्या पक्षाचे खासदार सुटणाऱ्या अशा चर्चा होत्या, जे खासदार सुटले, जे दुसऱ्या पक्षात गेले, तेही माध्यमांपुढे हेच सांगत होते की आम्ही उद्धव ठाकरेंबरोबर आहोत. या सगळ्या अफवा आहेत. पण प्रत्यक्षात ते घडलं नंबर 1. नंबर 2 हे आहे की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की आता एनडीए मध्ये किंवा महायुतीत आणखी कुठल्या पक्षाला जागा नाही किंवा आम्ही त्यांना घेणार नाही. पण शिंदेचं राजकीय समीकरण मात्र वेगळं आहे. ते अजूनही त्यांच्या एकनाथ शिंदे यांची भूमिका अशी आहे, ते स्वतःचा पक्ष अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षापेक्षा मोठा करू इच्छित आहे. हे एक प्रकारे आज देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे
आणि त्यांची भूक ते एवढी वाढलेली आहे ते उद्या नरेंद्र मोदी आणि अमित शहाना सुद्धा आव्हान देऊ शकतात. म्हणजे पूर्वी असं म्हणायचे की पैशांचा हिशोब हा पेट्यांमध्ये झाला, खोक्यांमध्ये झाला. आता शिंदेचं राजकारण हे कंटेनरमध्ये होतं आणि गोडाऊनमध्ये होतं. अशा परिस्थितीत या ताकदीशी, आर्थिक ताकदीशी देवेंद्र फडणवीस आणि भविष्यात अमित शहा सुद्धा पुरे पडणार नाही. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला इतर काही भाग लुटून जी संपत्ती गोळा केली जाते ती राजकारणामध्ये आणली जाते आणि त्यांचा उद्देश एकच आहे, कोणतीही किंमत मोजून मला या राज्याचं मुख्यमंत्री व्हायचं आहे. आणि त्यासाठी दिल्लीला ते किंमत मोजायला तयार आहे. हे मी ऑन रेकॉर्ड बोलतो. आणि त्यांनी त्यातली 50% किंमत मोजली आहे, 50% किंमत मोजली आहे. आता बघू काय होत आहे. म्हणून फडणवीसांच्या अलीकडच्या काळात दिल्ली फेऱ्या वाढल्या. असू शकतात. मी जे म्हणतोय त्यात 100% सत्य आहे ते की पडेल ती किंमत, कोणतीही किंमत बोली लावलेली आहे. तुम्ही सांगा त्या किमतीला मला मुख्यमंत्री पद हवं आहे. आणि त्यापुढे देवेंद्र फडणवीस मला हतबल झालेले दिसतात या ताकदीपुढे पैशाच्या. पण हा भस्मासूर वाढवला कोणी? हा भस्मासूर निर्माण केला भारतीय जनता पक्षाने. आणि हा भस्मासूर अमित शहा आणि देवेंद्रजीच्या सुद्धा मानेवर बसल्याशिवाय राहणार नाही. आणखी एक चर्चा आहे की ऑपरेशन टायगरचा तिसरा भाग असं म्हटलं जातं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदारही संपर्कात आहेत. काल बैठक पडली, मातोश्रीवर पार पडली. उद्धव ठाकरेंनी या सगळ्या आमदारांना मार्गदर्शन केलं. भीती आहे की कदाचित आमदारही जाऊ शकतात. काल शिवसेनेच्या 20 आमदारांपैकी 19 आमदार उपस्थित होते. एक आमदार जे आहेत परभणीचे राहुल पाटील, जिल्हा बँकेची निवडणूक तिकडे आहे त्यामुळे ते मुंबईत येऊ शकले नाही, आलेले नाही. आणि त्यांनी रिसर परवानगी घेतली. 19 आमदार पूर्णपणे उपस्थित होते. आणि कालच्या बैठकीमध्ये माननीय उद्धव साहेबांनी कोणतेही भाषण किंवा मार्गदर्शन केलं नाही. आमदारांच्या भावना, आमदारांच्या जिल्ह्यातल्या राजकीय घडामोडी आणि त्यांच्या दृष्टीनं पक्षाचं वाटचाल कशी असायला पाहिजे हे त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. काल मुख्यत्वे SIR वरती चर्चा झाली. SIR ची प्रगती कुठपर्यंत झाली या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी माहिती दिली, कारण संपूर्ण कामात त्यांनी फार लक्ष घातलेलं आहे. दुसरा महत्वाचा विषय काल चर्चेला आला तो म्हणजे राम मंदिर लुटीचा. राम मंदिर लुटीबाबत शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेचं, पक्षप्रमुखाने घेतलेल्या भूमिकेचं सर्व आमदारांनी स्वागत आणि कौतुक केलं. आणि त्यांनी उद्धवजींना आवाहन केलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये उपस्थित राहा. आणि उद्धवजींनी सर्व जिल्ह्यांची 36 जिल्ह्यांची आमंत्रण स्वीकारलेली आहे. सुरुवात नागपूर पासून होते. पुढल्या आठवड्यामध्ये उद्धवजी नागपूरला येतील. आणि आता मी आणि अंबादास दानवे त्यासाठी नागपूरला जाणार आहोत पूर्व तयारीसाठी. सुरुवात जी होते या आंदोलनाची मुंबईत झाली. दुसरा टप्पा उपराजधानी नागपूर आणि तिथे सुद्धा याच पद्धतीचा भव्य कार्यक्रम होईल. त्यानंतर मग पुणे, नाशिक, कोल्हापूर, संभाजीनगर असं करत संपूर्ण महाराष्ट्र आम्ही पालथा घालू. आणि कशा प्रकारे राम मंदिर लुटलाय, कशा प्रकारे भावनांशी हा खेळ झालेला आहे, कशा प्रकारे सत्तेची विक्री झालेली आहे, हे गावागावात आणि घराघरात पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील. नागपूरची काही तारीख नक्की? तारीख 15 दिवसात. 15 दिवसात राज्यव्यापी म्हणजे होय, जिल्ह्यात आंदोलन, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलनाची दिशा ठरवली आहे. होय होय, सर्व आमदारांची अशा अपेक्षा आहे की त्यांनी यावं आणि त्याने ते आमंत्रण स्वीकारलेलं आहे. आणि मला असं वाटतं की उद्धवजींनी ही एक मुवमेंट आहे, ही एक चळवळ आहे, ही एक संघर्ष यात्रा आहे. प्रभू श्रीरामां
च्या प्रतिष्ठेसाठी सुरू केलेली ती आता थांबणार नाही. राऊसाहेब, तुम्ही एखाद्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा विषय काढला. मध्यंतरी संभाजीनगर जिल्हा बँकेची निवडणूक होती. जे म्हटलं जातं आहे की महायुती वेगळी आहे, महाविकास आघाडी वेगळी आहे, पण खाली संभ्रमाचं कार्यकर्त्यांमध्ये शिवसैनिकांमध्ये संभ्रम यासाठी आहे कारण तुमच्या पक्षातले नेते बघा, बँकांमध्ये तुमच्या बँकांचं राजकारण वेगळं आणि हे राजकारण वेगळं, पण कार्यकर्त्यांमध्ये नाही नाही, असा काही संभ्रम वगैरे नाहीये. आता मुंबई बँक आहे. मुंबई बँकेमध्ये शिवसेनेचे 7 ते 8 डायरेक्टर्स आहेत. चेअरमन कोण वेगळे असतील. वेगवेगळे पॅनल्स खाली निर्माण होतात. विशेषतः ग्रामीण भागात जिल्हा बँकांमध्ये त्याच्याकडे राजकीय दृष्टीनं पाहू नये. सहकार क्षेत्रामध्ये बँका असतील, सूतगिरण्या असतील आणि जो तो वेगवेगळ्या पॅनलच्या माध्यमातून निवडून येणं फार महत्वाचं आहे. सध्या निवडून येणं महत्वाचं आहे. आणखी एक विषय आहे की शिंदे शिवसेनेच्या एका नगरसेवकानं डॉक्टर आणि तिकडच्या स्टाफला मारहाण केलेली आहे आणि त्याचे वैद्यकीय क्षेत्रात तीव्र पडसाद उमटलेले आहेत. आत्ताच मी या विषयावर आपण पाहिलं असेल, एक्स अकाउंटला मी आत्ताच एक माझं मत व्यक्त केलं आहे. मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचवलं आहे की मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर गृहमंत्री पदाची पूजा घाला. मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर सत्यनारायणाचं पाठ मांडून त्याच्यामध्ये तुमच्या गृहमंत्री पदाची पूजा घाला. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात कायद्याचं राज्य कोलमडलेलं आहे आणि तुम्ही फक्त टिवल्या वावल्या करताय, विरोधकांवर टीका करताय. तुमचे लोक फिदी हसतायत. तुमच्याही चेहऱ्यावरती स्मितहास्य असतं. ज्या पांढऱ्या कपड्यातल्या देवदूतांनी तुमचे प्राण वाचवले कोरोना काळामध्ये, देवेंद्रजी, या राज्यातल्या जनतेचे प्राण वाचवले. त्यांना आपण शुभ्र कपड्यातले देवदूत अशी उपमा दिली. त्यांच्यावर कल्याण डोंबिवलीच्या गुंड टोळीचे म्होरके, जे एका राजकीय पक्षाचे सदस्य आहेत, नगरसेवक आहेत, ते महिलांवरती हात टाकतात. महिला आरक्षण करायला निघालाय ना तुम्ही, टीका करताय ना, डॉक्टरांवरती हल्ला करतात आणि बिनधास्तपणे निघून जातात. मी त्यांना सुचवलंय गृहमंत्री पदाची पूजा घाला. नाहीतर ज्यांनी त्या महिला डॉक्टरांवर आणि नर्सेसवर हात टाकलाय त्यांच्या हातामध्ये बेड्या घालून त्यांची रस्त्यावरून झेंड काढा. पोलीस स्टेशनला इतरांच्या काढता ना तुम्ही, बुलडोजर फिरवता ना, यांचीही काढा. आणि आता मग जाहीर करा करणार नसाल तर, नाही आम्ही महाराष्ट्र गुंडांना आंदोलन दिलाय. मिंदे सेना काय आहे? मी नेहमी म्हणतो ना, हे अंडरवर्ल्ड आहे. हे अंडरवर्ल्ड, सगळे गुंड मिंदे सेना पोचते आहे. आणि अशा पद्धतीनं या महाराष्ट्रात त्यांना आपलं राज्य निर्माण करायचं आहे. जे अयोध्येत झालं गुंडांच्या टोळ्या, ते ज्या महाराष्ट्रामध्ये होतात. मी इतकंच सांगेन, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्रीपद झेपत नसेल ते त्यांनी स्पष्ट सांगावं, मला झेपत नाही किंवा माझं गृहमंत्रीपद मी चालवत नसून कोणीतरी दिल्लीतून चालवत आहे आणि हे दिल्लीतले जे कोणी आहेत ते अशा प्रकारच्या गुंडगिरीला उत्तेजन देत आहेत आणि पाठीशी घालत आहेत. हे त्यांनी एकदा समोर येऊन जनतेला महाराष्ट्राच्या सांगायला पाहिजे. आता काल पुणे मेट्रो स्थानकावर बादल्या ठेवलेल्या आहेत ना, सर्वच आहे. विधान भवन पण गळत आहे. बालद्या आपला इथे सुद्धा आहेत, मुंबईत लोकल गळत आहेत. काल बघितलं वंदे भारत गळत होती. सगळंच गळत आहे यांचं. ढगाला लागली कळ, पाणी थेंब गळ, अशी या सरकारची अवस्था आहे. विषय होता की अनिल शुक्ला हे क्रमांक 1 चे आरोपी त्यांना ठरवण्यात आलेले आहे. अनिल शुक्ला असतील, चंपतराय असतील, यांची हकालपट्टी झालेली ट्रस्टवरून त्यांचे राजीनामे घेतलेले आहेत. पण ज्या प्रभारी नेमणुका केल्या गेलेल्या आहेत त्या तुम्हाला रामभक्त म्हणून किंवा या आंदोलनात पुढाकार असलेला पक्ष म्हणून पटतात. चोरांच्या जागी चोर आले असं आता समोर आलंय. जे कोणी आता आलेले आहेत चंपतरायांच्या जागी, काय बजरंग बागडा का भागरा अधिकारी होते
ते असे कोणी असेल ते कोणी असतील, न्यायमूर्ती पण असतील, ते असतील ना. पण ते नाल्कोचे मॅनेजिंग डायरेक्टर असताना त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे अनेक गुन्हे दाखल झालेत आणि सीबीआय चौकशी सुरू आहे. त्यांनी अनेक विषयामध्ये, अनेक प्रकरणामध्ये हात मारलेला आहे, म्हणजे त्यांना हात मारण्याची सवय आहे. आता अशाच माणसाला चंपतराय यांच्या जागी राम मंदिराचं महासचिव नेमून कोणतं पापशालन करताय संघ, विश्व हिंदू परिषद किंवा सरकार? म्हणजे एक चोर गेला दुसरा चोर आला, एवढंच आहे. यांच्याकडनं काय अपेक्षा करा? म्हणून राम मंदिर लुटीविरुद्ध आमचं आंदोलन सुरू राहील, कारण मंदिराची लूट यापुढेही सुरू राहील. ते मंदिराचे कोषाध्यक्ष आहेत, काय त्यांचं नाव, त्या गिरी 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 हा, ते पत्रकारांच्या प्रश्नांना काल उत्तर देऊ शकले नाही. आपण पहा, त्यांना काही प्रश्न पत्रकारांनी विचारले तेव्हा ते तेच ते मिस्टर गिरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मोदींशी केली. ही यांची अक्कल. हा, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मोदींशी करणारे हे कोषाध्यक्ष आहे. हेच ते गिरी ज्याने असं सांगितलं की ईडी जशा धाडी घालते तशी शिवाजी महाराजांनी सुरतेवर धाड घातली. काय कर, हे असे कोषाध्यक्ष हे भगवे कपडे घालतात आणि राम मंदिराचे सेवक म्हणून फिरतात. हा,